अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली। वडगाव पान परिसरात इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने बराचसा ऍसिड फेकून हल्ला केला। या अमानवी कृतीमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पान ग्रामस्थांनी कडकडीत बंदची हाक दिली, तसेच मुख्य नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी वडगाव पान येथील शाळेत शिक्षण घेत आहे। तिचे घर शाळेपासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर आहे। नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावरती आपल्या सायकलवरून घराकडे निघाली। त्यानंतर मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या अरुंद आणि काहीशा निर्जन रस्त्यावर एक अज्ञात दुचाकीस्वार तिच्याजवळ आला। त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले। ती काही सांगण्याच्या आतच त्या माथे फिरूनच तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले। चेहऱ्यावर ऍसिड पडताच मुलगी वेदनेने रडू लागली। तिच्या आरडाओरड्यामुळे परिसरात शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यानंतर तिला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने लोण येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ऍसिडमुळे मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग सुमारे 7 ते 10% भाजला आहे। तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहे। सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। आज तिच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे। पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। वडिलांचे निधन झाल्यामुळे ही मुलगी आपल्या आई आणि भावासोबत मामा आजी आजोबांकडे राहत होती। तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलाचे शिक्षण पूर्ण करत आहे। आमची कोणाशी दुश्मनी नसताना माझ्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला, असा डाव मुलीच्या आईने फोडला। या प्रकरणी मुलीच्या आईने आणि मामाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली।